Hello students, today we will start a new chapter construction of triangles from part 2. In this chapter we will see how to construct a triangle. Let's recall, आपण गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे की ट्रायंगल जर कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर सर्टन सिच्युएशनची गरज लागते. म्हणजे आउट ऑफ 6 एलिमेंट्स मिनिमम 3 एलिमेंटची रिक्वायरमेंट असते. त्यापैकी बघू आपण कोणती कोणती रिक्वायरमेंट आहे. बघा, जर का ट्रायंगलच्या ऑल 3 साइड्स दिलेल्या असतील, 3 साइड्स गिवन असतील, तरीसुद्धा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. अँगल्सची आपल्याला माहिती नसेल तरी चालतंय. किंवा जर का वन साइड अँड 2 अँगल्स गिवन असतील तरी आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. तसंच 2 साइड्स अँड 1 अँगल जर दिलेला असेल तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. त्याचबरोबर राईट अँगल ट्रायंगल when hypotenuse and a side, हायपोटेनियस आणि एक साइड जर दिलेली असेल तर राईट अँगल ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. मीन्स एक अँगल 90 डिग्रीचा असला पाहिजे. ह्या 4 सिच्युएशन असतील तरच आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण आता नवीन यावर्षी आपल्याला काही पर्टिक्युलर कंडिशननुसार सुद्धा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करता येतात. त्यासाठी आपल्याला काही थेरमची गरज लागू शकते. त्याच्यामध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम याचा यूज करून आपल्याला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम काय आहे आपण शिकलो. त्याची स्टेटमेंट बघा. इफ एव्हरी पॉइंट ऑन अ परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजे सेगमेंट असेल, सेगमेंट ए बी, आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स एक लाईन असते. दॅट लाईन इज परपेंडिक्युलर टू दॅट सेगमेंट थ्रू इट्स मिड पॉईंट. म्हणजे मिड पॉईंटमध्ये परपेंडिक्युलर असेल तर त्या लाईनला काय आपण म्हणतो, त्या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि मग परपेंडिक्युलर बायसेक्टरवरचा ईच अँड एव्हरी पॉईंट which is on the perpendicular bisector is equidistant from the end points. म्हणजे एंड पॉईंट पासून इक्वल डिस्टन्सवर तो पॉईंट असतो. मग हाच नाही तर ह्या लाईनवरचा कुठला पॉईंट घेतला आपण तरी तो पॉईंट त्याच्या एंड पॉईंट पासून इक्वल डिस्टन्सवर असतो. दिस इज कॉल्ड परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम. आणि त्याचा कॉन्व्हर्स पण आहे. त्याचा कॉन्व्हर्स असा आहे, इफ अ पॉईंट which is equidistant from the end points of a segment, एका सेगमेंटच्या एंड पॉईंट पासून एखादा पॉईंट इक्वल डिस्टन्सवर असेल, देन दॅट पॉईंट मस्ट लाईज ऑन द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट. म्हणजे हा पॉईंट ए बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवरच असतो. हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम आणि त्याचा कॉन्व्हर्स हे दोन्हीचा आपण यूज करून आपल्याला यावर्षी कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल्समध्ये काही ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. नाऊ आता आपण एक बेसिक कन्स्ट्रक्शन घेऊ की जे आता तुम्हाला इथून पुढं प्रत्येक ह्या चॅप्टरमध्ये प्रत्येक कन्स्ट्रक्शनमध्ये यूज होणार आहे. ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी क्यू इक्वल्स टू 5.7 सेंटीमीटर. म्हणजे सेगमेंट पी क्यू गिवन आहे 5.7 सेंटीमीटर आणि त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. तर हे कन्स्ट्रक्शन येणं सगळ्यांसाठी खूप आवश्यक आहे. त्यासाठी अगोदर स्केल घेऊ. स्केलवरून आपण 5.7 सेंटीमीटरचा सेगमेंट पी क्यू कन्स्ट्रक्ट करू. बघा आता 5.7. बघा, झिरोची मार्किंग असते. हे 1च्या अगोदर काहीच नाही म्हणजे झिरो असतो. इथं झिरोच्या मार्किंगपासून 5पर्यंत गेलोत आणि तिथून पुढं 7 मिलीमीटरच्या लाईन्स घेतल्या आणि त्याच्यावरून सेगमेंट पी क्यू घेतला. आता सेगमेंट पी क्यूचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी कंपासचा यूज करू आपण.
कंपास घेऊ, कंपासची निडल P वर ठेवायची आणि निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आहे. मग किती घेऊ शकता? फक्त निम्म्यापेक्षा जास्त. निम्म्यापेक्षा कमी घेतलं तर काय प्रॉब्लेम येतोय तुम्ही घेऊन बघू शकता. म्हणजे आपल्याला इंटरसेक्टिंग पॉईंट्स मिळत नाहीत. म्हणजे इंटरसेक्टिंग आर्क म्हणजे 2 आर्क काढणार आहेत आपण, ज्या इंटरसेक्टिंग असतील त्या मिळणार नाहीत. त्यामुळे निम्म्यापेक्षा जास्त मग किती घेऊ शकता? सुटेबल घ्या तुम्ही. आणि मग कंपासची निडल P पॉईंटवर ठेवून वरच्या साईडला एक आर्क काढू शकता आणि खाली एक आर्क काढायची. आणि मग आता तेवढ्याच डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी कंपास स्ट्रॉंग असला पाहिजे, हलणारा नसला पाहिजे. आणि मग Q वरून पहिल्या जे आर्क काढल्यात त्यांना इंटरसेक्ट करायचे. आता दोन्ही ज्या आर्क आहेत त्या ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट झाल्यात तो पॉईंट आणि खालचा दोन्ही पॉईंटमधून जाणारी एक लाईन कन्स्ट्रक्ट करायची. नाव दॅट लाईन इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट PQ. मग चेकसुद्धा करू शकता तुम्ही हा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं काय आहे. तर त्यासाठी प्रोटेक्टर घेऊन आपण चेक करू. बघा 90 डिग्री त्याचं मेजरमेंट आलेलं आहे, म्हणजे इथला अँगल 90 डिग्री होतोय. त्याचबरोबर बायसेक्टर मीन्स 2 इक्वल पार्ट. मग इथून P पासून M हे डिस्टन्स 5.7च्या हाफ होईल. 5.7च्या हाफ किती होईल? तर 2.8 किंवा 9 असं काहीतरी असायला पाहिजे. तर बघा इथं जवळपास 2.8 आलेला आहे, 8.5. तर मग बरोबर आहे. ह्याचा अर्थ M इज मिड पॉईंट ऑफ PQ and that line is also perpendicular. That means that line L is perpendicular bisector of segment PQ. म्हणजे PQचं परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. मग तुम्हाला ट्रायंगलच्या साईडचा सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे. मग त्यावेळेस सुद्धा तुम्ही ती साईड म्हणजे सेगमेंटच असतो, त्यावेळेस प्रोसिजर अशीच करायची. म्हणजे जिथं कुठं परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे तर सगळी प्रोसिजर अशीच करायची. त्यामुळे ही प्रोसिजर व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही. ओके. नाव वी विल टेक अ क्वेश्चन फ्रॉम प्रॅक्टिस सेट 4.1. दिस इज क्वेश्चन नंबर 3. Construct triangle ABC in which BC equals to 6.2 centimeter, angle ACB equals to 50 degree, and sum of other two sides other than BC. मग BC ही साईड 6.2 आहे, मग ही साईड सोडून AB प्लस AC इक्वल्स टू 9.8 सेंटीमीटर. मीन्स कंस्ट्रक्शन कशा टाईपचं आहे? कंस्ट्रक्ट अ ट्रायंगल व्हेन इट्स बेस अँड अँगल adjacent to base and the sum of the lengths of remaining sides is given. म्हणजे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट कसा करायचा आहे की त्याच्यामध्ये एक बेस दिलेला असेल आणि मग बेस पशी असणारे 2 अँगलपैकी कोणताही एक अँगल दिला असेल आणि रिमेनिंग 2 साईडची सम दिली असेल तर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं आहे. मग त्यासाठी अगोदर कोणतंही कन्स्ट्रक्शन असलं तरी आपल्याला ॲनालिटिकल फिगर काढणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला घर जर बांधायचं असेल तर त्याचा आपण इंजिनियरकडून प्लॅन काढून आणतो, त्यानुसार प्लॅन तयार करायचा आहे. म्हणजे कोणत्या पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करणार आहे, त्याच्यामध्ये काय अडचणी येतात ते लक्षात येते. मग ॲनालिटिकल फिगर उजव्या कोपऱ्यामध्ये छोटी काढायची असते, त्याच्यामध्ये काहीच मोजायचं नाही. म्हणजे 6.2 BC काढायचा नाही, किती काढायचं पण त्याला 6.2 आहे असं समजायचं. म्हणजे रँडम फिगर काढायची, त्याच्या खाली लिहू आपण ॲनालिटिकल फिगर. This is analytical figure in which BC is 6.2 centimeter. त्यानंतर ACB अँगल म्हणजे C अँगल 50 डिग्री दिलाय, तर C अँगल इकडल्या साईडला येईल असं बघू आपण. मग त्यासाठी हे थोडं इरेज करून B आपण पलीकडच्या साईडला घेऊ. CB 6.2, C अँगल 50 डिग्री आहे, मग अंदाजे 50 डिग्री एवढं होईल. नंतर रिमेनिंग 2 साईडची सम दिली, हा 50 डिग्री दिलाय. मग 2 साईडची सम दिली असेल तर आपल्याला दोन्हीपैकी एका साईडची सम दिली असती तरी ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झाला असता, इझी होतं.
पण रिमेनिंग 2 साईडची सम, मग त्यापैकी ए बी किती आणि ए सी किती आपल्याला माहीत नाही. मग अशा वेळेला आपल्याला थोडा विचार करावा लागतो. मग कन्स्ट्रक्शनमध्ये दुसरा एक पॉईंट घेऊ आणि मग आता हा जो रे आहे त्याच्यावर पी पॉईंट घेतला सच दॅट पी सी इज 9.8 सेंटीमीटर. आता पी सी 9.8 सेंटीमीटर आहे आणि मग आपण पी बी जॉईन केला. आता पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला तो असा येईल अंदाजे हा 90 डिग्री आणि ही जेवढी साईड आहे तेवढीच हा सेगमेंट जेवढा आहे पी एम आणि एम बी हे दोन्ही इक्वल होईल. मग असं केल्याने काय होणार आहे तर बघा, इथं जो इंटरसेक्टिंग पॉईंट आहे तो घेऊ आता ए. तर ए पॉईंट ए पी जेवढा आहे तेवढंच ए बी होणार आहे. ए पी आणि ए बी सारखं होणार आहे. मग बघा आता टोटल सी पी किती होतं 6.8. त्याच्यापैकी ए पी कितीतरी आहे आणि ए सी कितीतरी आहे. पण ए पी जेवढा आहे तेवढाच ए बी आहे. म्हणजे टोटल पी सी 9.8 आहे आणि मग ए बी प्लस ए सी सुद्धा 9.8च होणार आहे, कारण ए पी जेवढा आहे तेवढाच ए बी आहे, कारण ए हा परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. आणि मग आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर थेरम माहिती आहे, त्यानुसार हा पॉईंट एंड पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर असतो. त्यानुसार ए पी जेवढं आहे तेवढंच ए बी आहे, म्हणजेच ए बी प्लस ए सी सुद्धा पी सी एवढंच येणार आहे, कारण पी ए प्लस ए सी सुद्धा तेवढंच आहे. म्हणजेच याचा अर्थ आपण दिलेल्या कंडिशननुसार ट्रायंगल काढू शकतो. मग ॲनालिटिकल फिगर झाल्यानंतर ओरिजिनल फिगर काढू. ओरिजिनल फिगर कशी काढायची तर ॲनालिटिकल फिगरमध्ये जशी आहे तशीच पण ॲक्च्युअल मेजरमेंट घेऊन काढायची. मग त्यासाठी अगोदर बी सी घेऊ आपण स्केलच्या साह्याने. बी सी 6.2 सेंटीमीटर आहे. 6.2 इथं सी पॉईंट घ्यायचा आहे. सी बी 6.2. त्यानंतर प्रोटेक्टर घेऊ. प्रोटेक्टर सी या पॉईंटला ॲडजस्ट करायचा आहे. अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचा की त्याचा बेस ही जी आहे हॉरिझॉन्टल लाईन ती सी बीवर तंतोतंत मॅच झाली पाहिजे. आणि दोन्हीकडून मोजण्याची सुविधा आहे, परंतु ज्या साईडला सेगमेंट आहे तिकडच्या साईडनी मोजायचं आहे. इकडून वरच्या साईडनी मोजलं तर 180 170 असं उलटं नाही मोजायचं. मग 0 10 20 30 40 50 जो आहे त्याच्या पुढं आपण मार्किंग करू. आणि मग आता स्केलच्या साह्याने आपण इथं रे काढू. आपण रे घेतला. त्यानंतर कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं आहे 9.8 सेंटीमीटर. कारण बघा ॲनालिटिकल फिगरमध्ये सी पी 9.8 आहे, म्हणजे दोन साईडची सम 9.8 आहे. मग तेवढं डिस्टन्स घ्यायचं आहे. .8 बघा हे 9.8 डिस्टन्स घेतलं. कंपासची निडल सी पॉईंटवरून सी पॉईंटवर ठेवू आणि इथं चाप घेऊ. म्हणजे आर्क काढली, ती आर्क सी पॉईंटवर कंपासची निडल ठेवायची आणि आर्क काढायची. एकदाच काढायची, घासायचं नाही इथं. आणि मग इंटरसेक्टिंग पॉईंट जो आहे तो ॲक्युरेट मिळतो आपल्याला, त्या पॉईंटला नाव आपण पी देऊ. मग पी आणि बी हा पॉईंट जॉईन करू. पी बी हा सेगमेंट मिळवला. त्यानंतर पी बी सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आहे आपल्याला. कारण बघा ॲनालिटिकल फिगरमध्ये आपण पी बी या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला होता. मग आता आपण ओरिजिनल फिगरमध्ये सुद्धा पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळवू. मग त्यासाठी कंपासची गरज लागते. कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचं निम्म्यापेक्षा जास्त.
म्हणजे पी बीची लेंथ जेवढी असेल त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे अंदाजे घ्यायचं आहे. आणि मग बीवर निडल कंपासची ठेवून दोन्ही साईडला आपण आर्क घेऊ, तेवढ्याच डिस्टन्सनी पी वरून त्याला इंटरसेक्ट करायचं आहे. बघा, मग आता हे दोन जे इंटरसेक्टिंग पॉईंट मिळालेत त्या पॉईंटमधून जाणारी लाईन आपण काढू. मग ही लाईन आपण काढली. आता ही लाईन काय झाली, पी बीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाली. म्हणजे इथं एम पॉईंट घेतला तर पी एम जेवढा आहे तेवढंच एम बी होईल. आणि हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ए या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतोय. तो पॉईंट ए पॉईंट आणि बी पॉईंट जॉईन करू. आता ए पॉईंट हा पी बीच्या परपेंडिक्युलर बायसेक्टरवर आहे. दॅट मीन्स ए हा पॉईंट पी पासून आणि बी पासून इक्वल डिस्टन्सवर असणार. म्हणजे जेवढा पी ए आहे तेवढाच बी ए होईल. आणि मग एई प्लस एई नाही ए सी प्लस बी सी 9.8 होते. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट केला आहे.